तुम्ही जे म्हणताय एमपीएससी युपीएससी, त्याच्यामध्ये मला सगळ्यांना हे सांगायचं आहे की ऑफकोर्स प्रत्येकाला असं एक वाटतं की मला सरकारी नोकरी असावी, त्यासाठी आपण प्रयत्न करू नये या मताचा मी अजिबात नाही. पण त्या एका मृगजळाच्या मागे धावण्यासाठी आपल्या ऐन उमेदीतली 4 वर्ष 6 वर्ष 8 वर्ष आपण द्यावी, हे खरंच वर्थ आहे का, हा विचार ज्या त्या स्टुडंटने करणं आहे. आणि महत्वाचं म्हणजे की थांबायचं कुठे त्याच्यामध्ये हे कळणं आहे. आणि त्यासोबतच आपला प्लॅन बी करिअरचा रेडी असणं खूप गरजेचं आहे, कारण अगदी पॉइंट मध्ये रिझल्ट लागतो. सो आपल्याला जसं की एक बिरदेव आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये सिलेक्ट झालेला दिसला, पण त्या बिरदेव सारखे बाकीचे सगळे तयारी करत होते, त्याच्याबद्दल कुणीच काय बोललं नाही. ज्यांचे तेवढे अटेम्प्ट देऊन झालेले आहेत, तेवढा गॅपही झालेला आहे, तिथे एमपीएससी युपीएससी मध्ये सिलेक्शन झालेलं नाही, त्यांच्यासाठी करिअरचा प्लॅन बी काय? कारण त्यांच्यामध्ये मेहनत आहे, मेहनत घेण्याची इच्छा आहे, कारण खूप तासन-तास अभ्यास करायला लागतो, जिद्द आहे, चिकाटी पण आहे. पण मग ह्या सगळ्या गुणांसोबत कुठे ते बेस्ट आयटी करिअर करू शकतात, त्याला अजून कुठल्या गोष्टीची जोड दिली पाहिजे याबद्दल कुणीच बोलत नाही. ही एक शोकांतिका आहे.